मिळेल त्यांना 5 आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि नाही शिक्षा झाली तर पब्लिक मध्ये देऊन टाकायला पाहिजे, अशी शिक्षा झाली पाहिजे असा नराधम देशाचा रक्षक तो एका बाईचे रक्षा करू शकला नाही, एका स्त्रीची रक्षा करू शकला नाही तो काही माणूस आहे का जनावर आहे? जनावरासारखं त्याने आमच्या ताईला मारलं. आणि आमच्या ताईला हातपाय तोडून मारलंय. आम्ही हातपाय जोडून आज विनंती करतोय, तुम्ही याला फाशीची शिक्षा कराच. जर फाशीची शिक्षा तुम्ही या माणसाला केली नाही तर त्या दिवशी हातपाय जोडणारे लोक काय करू शकतात याचा प्रत्येक प्रशासनाला आल्याशिवाय राहणार नाही. माझी कळकळून विनंती आहे की लोकांनी बोलून दाखवलं की आता याच्या पुढे धुळ्याला आपण मोर्चे नेऊ. 100% पाचोरा भडगाव मधून असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन, लोकांना, नागरिकांना घेऊन वाहनांची व्यवस्था करून आपण तिथे धडक मारू, परंतु त्यांना न्याय मिळवून देऊ एवढी ग्वाही या निमित्ताने देतो आणि सांगतो. लेख शारदा हिचं जे दुर्दैव निधन झालं, तिला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. तिच्या आत्म्यात शांती मिळो आपण असं प्रत्येक व्यक्ती गेल्यावर म्हणत असतो ज्यावेळेस एखाद्याला मरण मिळालं. परंतु आमच्या शारदाच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल जेव्हा यांना फाशीची शिक्षा होईल आणि ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली आम्हाला माहिती झालं, खरं तर राजकारण, पक्ष, जात पात हे काही बघण्याची वेळ नाही. आता फक्त वेळ आहे की आमच्या शारदाला न्याय कसा मिळेल ही वेळ आज आलेली आहे आणि ह्या शारदाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत आहोत. आदरणीय महाजन कुटुंब यांची ज्यावेळेस मी भेट घेतली, खरं तर ही दुर्दैवी घटना ज्यावेळेस धुळे शहरात घडली त्या दिवशी मी बाहेर गावी होती, परंतु ज्यावेळेस मी ही घटना ऐकली त्यावेळेस स्वतः महाजन कुटुंबियांना येऊन त्यांच्या दुःखात सहभागी देखील झालेली आहे. त्यानंतर आम्ही धुळे शहराचे SP असतील त्यांची भेट घेतली. कलेक्टर महोदया मॅडम आलेल्या आहेत, भाग्यश्रीजी विस्पुते त्यांची आम्ही भेट घेतली की पूजाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या ठिकाणी ज्या कुटुंबाने सांगितलं आम्हाला त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, फास्ट ट्रॅक कोर्टात हा गुन्हा चालवला जावा आणि सरकारी वकील, विशेष सरकारी वकील हा मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्या दिवशी ज्या भडगावला मी आलेली होती, कुटुंबियांची भेट घेतली, त्या दिवशी आमच्या प्रदेशच्या अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांचं देखील या परिवाराशी बोलणं करून दिलं आणि काहींनी देखील SP जवळ वेळोवेळी या घटनेचा पाठपुरावा करत आहेत. ज्यावेळेस कुटुंबियांना भेट